नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चला मग आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवितात? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, विधानसभा अध्यक्ष. मित्रांनो, विधानसभा सदस्य आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सोपवितात. पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळानुसार सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लक्षद्वीप. लक्षद्वीप हे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, नेपाळ हे टिंबटिंब राज्याचे जुने नाव आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अरुणाचल प्रदेशचे जुने नाव नेपाळ असे होते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुभाषचंद्र बोस. मित्रांनो, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यास उमेदवार किमान टिंबटिंब उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो, पोलीस पाटील पदाचे उमेदवार होण्यासाठी 10वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न आहे, आळंदी हे धार्मिक तीर्थक्षेत्र कोणत्या नदी किनाऱ्यावर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इंद्रायणी. मित्रांनो, देहू आणि आळंदी हे दोन धार्मिक स्थळ इंद्रायणी नदी किनाऱ्यावर आहे, म्हणून आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, सिंहगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे. मित्रांनो, सिंहगड हा किल्ला पुणे या जिल्ह्यात स्थित आहे, म्हणून आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणून आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी होतो, म्हणून आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदी किनाऱ्यावर वसले आहे? मित्रांनो, नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण गोदावरी नदी किनाऱ्यावर वसले आहे, म्हणून आपले उत्तर ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक या ठिकाणी आहे. या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? तर गोदावरी, म्हणून आपले उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी ही नदी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो, हेलेचा धूमकेतू किती वर्षांनी एक वेळा दिसतो? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 76 वर्षांनी हेलेचा धूमकेतू दिसतो मित्रांनो, म्हणून आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते धोकादायक रसायन असते? मित्रांनो, तंबाखूमध्ये धोकादायक रसायन सांगितलं निकोटीन हे धोकादायक रसायन असते, म्हणून आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, निकोटीन. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, म्हणून आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो, कळसुबाई या शिखराची उंची 1646 मीटर आहे मित्रांनो, म्हणून कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे ठिकाण म्हणून गणले जाते. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी टिंबटिंब या शहरात आहे. मित्रांनो, नाशिक या शहरात महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. पोलीस विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, गृह मंत्रालय. पोलीस विभाग गृह मंत्रालय यांचा अखत्यारीत येतो मित्रांनो, म्हणून आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्स या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर होईल. पुढील प्रश्न बघूया. मांजरा पठार कोणत्या शहर भागात आहेत? मांजरा पठार कोणत्या भागात आहे? म्हणून ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे मित्रांनो, मांजरा पठार मराठवाडा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघूया. जायकवाडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, जायकवाडी सिंचन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायकवाडी सिंचन प्रकल्प आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या ठिकाणी आहे मित्रांनो, म्हणून आपले उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अमरावती या ठिकाणी चिखलदरा हे ठिकाण चिखलदरा
हे ठिकाण पण आपण बघितलं ते थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो. व्याघ्र प्रकल्प सांगितलं तर पण अमरावती या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.